आम्ही गेलो होतो आज गाणगापूरला। तर मोहोळवरून निघालो होतो। मोहोळ जिल्हा सोलापूर हे गाणगापूरचं स्टँड आहे। इथून आम्ही डायरेक्ट संगमावरती गेलो। हा भीमा नदी आणि अमरजा नदी यांचा संगम आहे। तिथे विधी केल्यानंतर कपडे तिथंच त्याग करावे लागतात, त्याच्यामुळे तिथे ते कपडे तसेच पडून राहतात। त्याच्यानंतर संगमाच्या मंदिरामध्ये आम्ही आलो आणि तिथे खूप छान वटवृक्षाचे देखील आम्हाला दर्शन झाले आणि इथे सगळेजण पारायण वगैरे करायला बसतात। पारायणासाठी खूप छान वाटलं, खूप छान दर्शन झालं आणि तिथे एक बाबा देखील भेटले आम्हाला। त्यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद देखील दिला। तर पारायणासाठी 7 दिवस किंवा 3 दिवसासाठी लोक इथं येत असतात आणि पारायण करतात। राहण्याची सोय वगैरे सगळं आहे, जेवण करण्याची देखील सोय आहे तिथे आणि खूप छान पारायण वगैरे करता येतं इथं। दत्त जयंतीमध्ये तर म्हणजे खूपच गर्दी असते तिथं पारायणासाठी। बसायला जागा देखील नसते लोकांना, तर सेपरेट हे मस्त तिथं छान केलेलं आहे बसण्यासाठी सोय वगैरे। हा वटवृक्ष आहे, इथं आम्ही गेलो होतो आतमध्ये। पूर्ण त्या वृक्षाला फेरी मारायची आणि प्रदक्षिणा घालायची आणि तिथून मग ते महाराज देखील भेटले। त्यांनी देखील डोक्यावरती हात ठेवून मला आशीर्वाद दिला। खूप छान दर्शन झाले। नक्कीच गाणगापूरला एकदा का होईना या। श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। त्याच्यानंतर हे बघू शकता, हे महाराज भेटले होते तिथे आणि जिथे ज्या काही मनोकामना असेल तुमचं तर तिथे धागा देखील बांधतात। हे संगमावरचंच मंदिर आहे एक, तर त्या मंदिराचा थोडासा शूट केलेला आहे मी, जास्त वेळ नव्हता त्याच्यामुळे। आणि हे बजरंगबलींचं देखील छोटंसं मंदिर आहे तिथं। त्याच्यानंतर आम्ही लगेच निघालो, कारण आम्ही 11:30 वाजता पोहोचलो होतो बसने, त्याच्यामुळे 12च्या आरतीला आम्हाला मंदिरात जावंच लागणार होतं। तरी तिथे काही कपडे वगैरे आले होते विकायला, बरंच काही असतंच मंदिराच्या बाहेर विकायला येणारं साहित्य वगैरे। लगेच आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो। मंदिराचा ब्लॉग मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाकेन, नक्कीच बघा। जय श्रीराम, जय श्री गुरुदेव दत्त महाराज की जय।